नमस्कार, मी सुजाता। सध्या महाराष्ट्रामध्ये मसाजोगचे दिवंगत सरपंच श्री संतोष देशमुख यांचं प्रकरण जोरदार तापले। त्याच्याबरोबरच कुठेतरी दबाव यंत्र पण खेळलं जाते। अनेक गोष्टी जेव्हा घडत असतात ना आजूबाजूला, त्यावेळेला जुने संदर्भ सुद्धा घ्यायला लागतात। ते एवढ्यासाठी की याची सुरुवात कुठेतरी मनामध्ये होते की ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महायुतीचं सरकार जेव्हा आलं, शिंदे आणि फडणवीस यांचं, त्याला अचानक तसं बघायला गेलं तर ते स्थिर सरकार होतं। पण अशा वेळेला जेव्हा अजित पवार गट तिथे सामील होतो महायुतीमध्ये, त्यावेळेला अनेक सामान्य लोकांच्या भुवया उंचावलेल्या होत्या। म्हणजे एकीकडे कुठेतरी भ्रष्टाचाराचा कलंक असलेला हा पक्ष, अर्थात भ्रष्टाचारापासून कोणीच वाचलेलं नाहीये या देशात, म्हणजे सगळे पक्ष त्या बाबतीत कुठे ना कुठेतरी गुंतलेले आहेतच आहेत। पण भ्रष्टाचाराला असलेली गुन्हेगारीची जोड सुद्धा राष्ट्रवादीला कुठे ना कुठेतरी आहे। आणि हे आता समोर एवढ्यासाठी येते की संतोष देशमुख यांचं प्रकरण जर का बघितलं तर अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। याबद्दल महाराष्ट्रामध्ये किंवा एस्पेशली बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीची पातळी कुठल्या लेवलपर्यंत खाली गेलेली आहे हे लक्षात येतं गुन्हेगारांची मानसिकता बघून। या प्रश्नाला अनेक मुद्दे असे आहेत की प्रत्येक मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतात। म्हणजे भाजपने काय संधान बांधून राष्ट्रवादीशी काय मिळवलं? आज दबाव यंत्राचा वापर एवढ्यासाठी होतोय की कोएलिशन गव्हर्नमेंट असल्यामुळे। हे जर का राष्ट्रवादी आज सरकारमध्ये नसतं तर सरकारला या बाबतीत कठोर कारवाई करणं सोपं झालं असतं का नाही, हा एक प्रश्न निर्माण होतो। दुसरा प्रश्न निर्माण होतो त्या कार्यकर्त्यांसाठी ज्यांना आत्ता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या एका भाषणात असं सांगितलं की संतोष देशमुख यांच्या हत्येला जे कोणी जबाबदार आहेत त्यांना फाशीची शिक्षा देऊन टाका, अगदी द्यायलाच पाहिजे, ठाम होते ते त्याच्यावर। सुरेश धस हे जे तिथले आमदार आहेत मराठवाड्यातले, पण भाजपचे आमदार आहेत, ते सातत्याने हा प्रश्न लावून धरतायत की या बाबतीत त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्याबरोबरच तिथे चालणारे गुन्हेगारी खंडणी किंवा एकूणच जी गुन्हेगारीची प्रकरणं आहेत किंवा भ्रष्टाचाराची आहेत की जी राखेची संबंधित आहेत, तिथले कंत्राटदारांशी संबंधित आहेत, म्हणजे थोडक्यात काय आहे, भ्रष्टाचाराचं मोठं आगर आहे बीड जिल्हा हे तुम्ही आत्ता का समोर आणताय हा सुद्धा प्रश्न येतोच। 5 वर्ष तुम्ही तर भाजपमध्ये होतात, महायुतीमध्ये तुमचं सरकार होतं, त्याच वेळी ह्या गोष्टींचा बिमोड का नाही होत हा एक प्रश्न आहेच आहे। कारण मुख्य मुद्दा असा येतो की या अशी प्रकरणं तडीस नेण्यासाठी का संतोष देशमुखांची हत्या होणं गरजेचं होतं का? म्हणजे त्यांची हत्या झाली नसती तर कदाचित हे जे भ्रष्टाचार तिथे चालू आहे अजून काही वर्ष चालूच राहिला असता। त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज कधी उठवणार आहे? पण आवाज उठवणार कसा जर का तो तुमचा कोएलिशन मधला असलेला पक्ष असेल तर? हा प्रश्न आता भाजपने स्वतःला विचारण्याची गरज आहे। कारण यामध्ये कारण नसताना या पक्षाची विनाकारण बदनामी होती। असं म्हणतात ना, तुमच्या साथीला कोण आहे त्याच्यावरनं, तुमच्या मित्रांवरनं, तुमच्या संगतीवरनं तुमची कुठेतरी परीक्षा करत असतं जग। तसं झालंय। आणि 2 विरोधाभास इथे असे चालू आहेत की सध्या दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आत्ता सध्या उद्योजकांना महाराष्ट्रात येण्यासाठी ते प्रयत्न करतायत। पण त्याच पार्श्वभूमीवर जे उद्योजक ऑलरेडी इथे या महाराष्ट्रात आहेत, बीड जिल्ह्यात आहेत, की जिथे सौर ऊर्जेचे चांगले चांगले प्रकल्प चालू आहेत, पवनचक्कीचे चांगले प्रकल्प चालू आहेत, की जिथे कुठे ना कुठेतरी विकास घडवण्यासाठी सरकार प्रगतिशील असताना आपल्याच कोएलिशन मधला एक गटातला म्हणजे एका पक्षातला एक नेता त्याच उद्योजकांना खंडणी मागून जर का धमकावत असेल तर हा एवढा मोठा विरोधाभास तुम्ही जगाच्या समोर आणताय। मग कुठले उद्योजक इथे यायला तयार होतील हा प्रश्नही निर्माण होतोच। मग अशा वेळेला 5 वर्ष जर का तुम्ही म्हणताय मागचे 2019 पासून वाल्मिक कराड आणि त्यांचे ते काय संघटना कोणते आहे त्यांचे जे ते उपद्व्याप चालू आहेत ते अचानक उठले आणि सकाळपासून एकदम त्यांच्या डोक्यात आलं त्यांनी सुरू केले, असं नाही होत।
ज्या अर्थी इतके गंभीर गुन्हे असलेला माणूस पोलिसांच्या कारवाईला कुठेही अडकत नाही, याचा अर्थ त्याच्यावर राजकीय हस्तक्षेप आहे. म्हणजे फक्त वाल्मिक कराड यांना दोष देऊन चालणार नाही. त्यांचा फक्त त्याच्यात प्रत्यक्ष हात असेल, पण त्यांच्या डोक्यात ज्याचा हात आहे तोही तितकाच गुन्हेगार आहे असं समजायला नको का? पण मग ही सगळी वस्तुस्थिती 5 वर्षापासून, जेव्हापासून हे प्रकरण सगळं सुरू झालं, कारण संतोष देशमुख यांची हत्या आत्ता झालेली आहे, पण हे खंडणी आणि बाकीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी जेव्हा जेव्हा त्या परिसरात वाढायला लागली, त्यावेळेला असं आता कळतं की अनेक तिथले लोकांच्या जमिनी लाटल्या गेलेल्या आहेत, त्यांना योग्य तो मोबदला दिलेला गेलेला नाहीये. पीक विम्याचे पैसे सुद्धा असेच हडप केले गेलेले आहेत, म्हणजे नॉमिनल काहीतरी शेतकऱ्यांना दिलेला आहे. बर, जर का राजकीय व्यक्तीचा हात असलेली घटना तिथे म्हणजे घडत असतील, तर सामान्य माणसाला ऑब्व्हियसली न्याय मिळणं अशक्यच आहे. अगदी जर का तिथले पोलीस सुद्धा कारवाई करायची का नाही या आदेशासाठी जर का राजकीय नेत्याच्या आदेशाची वाट बघत असतील, तर मग काय, मग गुन्हेगारी सोकावणार नाही तर काय होणार? मग 5 वर्ष सगळे हे सुरेश धस आणि हे बाकीचे आमदार गप्प का बसले? हा तर प्रश्न आहेच आहे. त्याहीपेक्षा आत्ता जेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या शिबिरामध्ये त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं, तर हे कुठेही असं म्हणालेले नाहीत की माझा या सगळ्या कुठेही हात नाही, तुम्हाला वाटेल तर माझी बेधडक चौकशी करा. अजिबात नाही. याचा अर्थ इनडायरेक्टली सुरेश धस आणि हे बाकीचे लोक, कुठल्याही पक्षाचे आमदार असू दे, सर्वपक्षीय एक मागणी होती की त्यांच्या राजीनाम्याची. ते कुठे ना कुठेतरी ती जी घटना घडलेली आहे यामध्ये कुठे ना कुठेतरी ही संघटित असलेली जी गुन्हेगारी आहे त्याला राजकीय जर का वरदहस्त असेल, तर मग हा सगळा प्रश्न सरकारच्या धोरणांवर सुद्धा जातो. मग अशा वेळेला कोएलिशनमध्ये असलेल्या या एका पक्षाला घेऊन भाजपने फार मोठी चूक केलेली आहे का, असं तुम्हाला वाटतंय का? मला तरी वाटतंय. कारण ज्या वेळेला राष्ट्रवादी इकडे जॉईन झाली तेव्हाच आमच्या भुवया उंचावलेल्या होत्या. कारण तुम्ही निवडणुकीपूर्व तुम्ही एकमेकांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणून जर का मत मागत होतात याआधी इतके वर्ष, कारण गुन्हेगार किंवा भ्रष्टाचाराची ही पार्श्वभूमी एकूणच आपल्या देशाला काही नवीन नाहीये. राजकीय पक्ष आणि त्यांच्या संदर्भात असलेल्या या घटना हे काय आपल्याला नवीन नाहीये. मग अशा वेळेला त्या कार्यकर्त्यांना पण मला आता विचारायचे, जेव्हा आता धनंजय मुंडे म्हणतात की जे लोक या कार्यात सहभागी होते संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारीच्या केसमध्ये, त्यांना फाशी देऊन टाका. आता त्यांनी ज्या क्रूरतेने ती हत्या केलेली आहे, निर्घुणपणे हत्या केलेली आहे, ती काय त्यांच्या मालकांना माहिती नव्हती का? पण आपला मालक आपल्याला कसंही करून वाचवेल या उद्देशाने ज्यांनी ही घटना घडवली त्यांना आज त्यांच्या मालकांनी वाऱ्यावर सोडलेला आहे. हा सर्व कार्यकर्त्यांसाठी सुद्धा एक धडा आहे की तुमचा वापर करून तुमचा नेता कधी तुम्हाला कचऱ्यात फेकून देईल ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. कारण अंगाशी आलं की माकडीण सुद्धा आपल्या पिल्लेला आपल्या पायाखाली घेते, तर तुम्ही तर काय आहे की जाडकी पत्ती. म्हणून हे सतरंजा उचलणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी हा आता विचार करायचा आहे की आपल्या आका कोण असेल त्याच्या जीवावर जर का तुम्ही गुन्हेगारी करत असाल आणि तुम्ही जर का या भ्रमात असाल की आपण काहीही केलं तरी आपला पक्ष आपल्या मागे आहे, हा सर्व पक्षीयांसाठी आहे बरं का. हे काय फक्त राष्ट्रवादीच्या एका गटासाठी नाहीये. पण सतरंजा उचलणारे जे कार्यकर्ते आहेत की आपल्या पक्षासाठी आणि आपल्या नेत्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत, तर वेळ आली तर तुमचाच नेता तुम्हाला पायाखाली कधी घेईल तुम्हाला पण कळणार नाही. ही वस्तुस्थिती आहे या राजकारणाची. पण दुर्दैवाने आपल्या भविष्याची काळजी न करता अनेक कार्यकर्ते आपलं घर दार सगळं विसरून त्याला पक्षाला बाहून घेतलेलं असतं. पण जोपर्यंत तुम्ही कामाचे आहात ना तोपर्यंतच कामाचे आहात. ज्या दिवशी तुमचं महत्त्व संपलं त्या दिवशी
तुम्ही कचऱ्यात पडणार आहात. मग त्यावेळेला तुमचा उदरनिर्वाह असेल किंवा तुमच्या घरच्या काहीतरी जबाबदारी असतील, त्यावेळेला तुम्हाला कोणीही मदतीला येणार नाहीये. हा कार्यकर्त्यांसाठी एक संदेश आहे. त्यामुळे आपल्या भविष्यावर कसं आपलं लक्ष केंद्रित होईल याकडे लक्ष द्या. आता भविष्याचा कचरा करायला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. दुसरा प्रश्न असा येतो की या देशापेक्षा ज्या प्रदेशात महाराष्ट्र राज्यात एक औद्योगिक क्षेत्र म्हणून समजलं जातं, त्या औद्योगिक क्षेत्रातच आता खंडणीसारखे गुन्हे जर का सर्रास घडत असतील तर मग दावोसमधनं तुम्ही कोणाला आणणारत? आणि त्यांनी तिथे तुम्हाला प्रश्न विचारले की अहो तुमच्या राज्यात तर काय चाललंय नाटकं, तिथे काय उत्तर देणार तुम्ही? हा फक्त महाराष्ट्र राज्यावर उभं राहिलेला प्रश्न नसतो. त्यावेळेला त्याचं नाव इनडायरेक्टली भारताशी पण जोडलं जातं. जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल लेवलला जाऊन तिथल्या जेव्हा परिषदा किंवा असे कुठले तरी सेमिनार्स जेव्हा तुम्ही अटेंड करता की आपल्या राज्यात उद्योजक यावेत, त्यावेळी महाराष्ट्राचे नेते जरी तुम्ही गेलेला असला तरी तुम्ही भारताचं नाव पण स्वतःबरोबर घेऊन जाता. त्यामुळे या अशा गुन्ह्यांमध्ये आपल्या देशाचं नाव सुद्धा इनडायरेक्टली खराब होतंय, हे कुठेतरी राज्यकर्त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. हे आपल्या एकूणच प्रगतिशील भारत एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे हे असले गुन्हे, हा विरोधाभास देशासाठी चांगला नाही, राज्यासाठी तर नाहीच नाही. पण आता ही संघटित गुन्हेगारी हळूहळू पुणे मुंबईकडे सुद्धा सरकायला लागलेली आहे. पुण्यामध्ये जे अनेक गुन्हे वाढत चाललेले आहेत, अगदी कोयता कुठेतरी उभी राहते, त्या तरुणांना हातात रोजगार नाहीये. कुठे ना कुठेतरी माथी जी त्यांची भडकलेली आहेत या एकूणच समाज व्यवस्थेच्या विरोधात, तिथे कुठेतरी चांगला मार्ग त्यांना दिसत नसतो. उपजीविकेचं साधन नसेल, उदरनिर्वाहाचं साधन नसेल, तर आपोआप माणूस या अशा गुन्हेगारीकडे वळतो. आणि जेव्हा हे लक्षात येतं मुलांना की अरे आपण काही केलं तरी चालतंय, आपल्या मागे राजकीय हस्तक्षेप आहे की मग काय, त्यावेळेला साधारण 17-18 वर्षाची मुलं किंवा 17 ते 25 वयोगटातली मुलं आपण समजूया, ही पटकन गुन्हेगारीकडे आकर्षित होतात. आणि मग तो रुबाब निर्माण होतो, सय्या भय कोतवाल अब डर काहे का. पण ती परिस्थिती ज्या वेळेला तुमच्या समोर येईल ना, जेव्हा तुमचा तो कोतवालच तुम्हाला समोर उकळत देऊन टाकेल, त्यावेळेला वस्तुस्थितीची जाणीव होऊन काही उपयोग नाही. भविष्य तेव्हा तुमचं पूर्णपणे संपलेलं असेल. वर्तमान तर तुमचा गेलेलाच आहे, भविष्य सुद्धा तुम्हाला काहीही उरणार नाही. त्यामुळे हे सगळे मुद्दे जे आहेत ते संतोष देशमुख यांच्या हत्येशी निगडीत नसले तरी त्या दृष्टीने प्रश्नचिन्ह उभं करणारे निश्चितच आहेत. कारण पुण्यासारख्या ठिकाणी जिथे सर्वात मोठा IT सेक्टर आपण म्हणतो, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही म्हणून अनेक कंपन्या आता आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाताना बघतोय. तिथे ही संघटित गुन्हेगारी जर का पुण्यात येऊन या ITच्या लोकांना सुद्धा त्रास द्यायला लागली तर मात्र महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे हा धोक्याची सूचना आहे की ही गुन्हेगारीचा बिमोड तिथल्या तिथेच करा. कृपया बीडचा बिहार केलेला आहे तुम्ही, पण आता महाराष्ट्राचं बीड करू नका म्हणजे झालं. तेवढीच एक विनंती आहे. तोपर्यंत काळजी घ्या, जागरूक राहा आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा योग्य तो विचार करून तरुणांनी आपलं भविष्य घडवायचंय का तात्पुरत्या आकर्षणाला बळी पडून आपलं भविष्य संपवायचंय, हे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. काळजी घ्या, सतर्क राहा. नमस्कार.